आमच्या तिकडे एक पडीक घर आहे, मोठं घर, 6 भाऊ, जुनं घर आहे. आता 18 वर्ष पडलेलं आहे, तसंच पडलेलं आहे घर, सडत आहे, पडीक घर. कोणच त्या घराला हात लावू शकत नाही. 18 वर्ष झाली केस सुरू आहे. 6 भाऊ. आणि मी तुम्हाला सांगू, तिकडे 3 घरं होऊ शकतात आणि त्या 3 घरामध्ये ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर किंवा सेकंड फ्लोर, 6 भाऊ अगदी ऐश आरामाने राहू शकतात, आरामशीर राहू शकतात. तिघांची ते जर घर मोडलं, एवढं मोठं आणि तेवढी मोठी जागा आहे की तिकडे 3 बंगले होऊ शकतात. त्या 3 बंगल्यामध्ये 6 भाऊ अगदी राजेशाहीने राहू शकतात, एवढी जागा आहे. पण आज या मितीला कोणच त्या घराला हात लावू शकत नाही, कारण तेच सुरू आहे. आणि 6 भावांपैकी प्रत्येकाचा इगो, प्रत्येकाचा अहंकार एवढा आहे की कोणच मागे घ्यायला तयार नाही. ती जागा तशीच पडलेली आहे, सडत आहे, ते घर तसंच सडत आहे. रोजचे वकील त्यांचे केसेस. आणि आता तर त्यांची फी एवढी, किती 18 वर्ष झाले, तुम्ही विचार करा त्यांनी किती पैसा संपवला असेल. त्या पैशाने त्यांची घरं देखील झाली असती, आणखी कुठे जमीन घेतली असते आणि कुटुंबाचा विकास. आज कुटुंबामध्ये मुलावरती लक्ष नाही, बायकावरती लक्ष नाही, शिक्षणावरती लक्ष नाही, नोकरीवरती लक्ष नाही, केस लढा, हे करा. काय 18 वर्ष पडीक घर. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, सोडून द्या.